नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्सच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे आजपासून आपण एम्स साठी ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, या एम्स मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रत्येक देशातील जेवढे काही वर्किंग एम्स आहेत त्याच्यामध्ये गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये किती मार्क्स मध्ये, किती ऑल इंडिया रँक्स मध्ये, त्याचबरोबर कोणत्या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आज आपण एम्स दिल्ली असेल, एम्स जोधपूर असेल आणि एम्स भोपाळ असेल या 3 कॉलेजेसचा कट ऑफ, त्याचबरोबर या 3 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पाडावे लागणार आहेत, त्याचबरोबर या सर्व कॉलेजेसचा जो काही रिव्ह्यू आहे हा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट, जेन्युइन आणि अपडेटेड माहिती या ठिकाणी मिळत राहील. एम्स म्हणलं की सगळ्यात टॉपचं जे कॉलेज येतं ते म्हणजे एम्स दिल्ली, कारण की देशातील सर्वात नंबर 1चं जे कॉलेज आहे ते म्हणजे एम्स दिल्ली. ह्या एम्स दिल्लीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये हा एम्स दिल्लीचा जो कट ऑफ होता तो कट ऑफ साधारणतः असा राहिला होता. जनरल कॅटेगरीमध्ये क्लोजिंग रँक जो झाला होता, ऑल इंडिया रँकचा जो क्लोजिंग रँक झाला होता तो 47 झाला होता आणि मार्क्स जे पडले होते विद्यार्थ्याला ते 656 मार्क्स मध्ये विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये हे कॉलेज या ठिकाणी क्लोज झालेलं होतं. एम्स दिल्ली हे एकमेव कॉलेज आहे याच्यामध्ये पहिल्याच राऊंड मध्ये सर्व सीट्स ज्या भरल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या जी कॅटेगरी आहे ती ओबीसी. ओबीसीचा जो क्लोजिंग रँक आहे तो 207, क्लोजिंग मार्क्स जे आहेत नीटचे गेल्या वर्षीचे ते 633 मार्क्स आणि राऊंड 1 मध्ये ह्याचे सीट या ठिकाणी संपलेले आहेत. ईडब्ल्यूएस मध्ये 254 क्लोजिंग रँक आहे, त्याच्यामध्ये 630 मार्क्स मध्ये एम्स दिल्लीला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. एससी मध्ये 644 क्लोजिंग रँक आणि 614 मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एम्स मध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. एसटी मध्ये 1405 क्लोजिंग रँक, ज्याला आपण ऑल इंडिया रँक म्हणतो, आणि 600 मार्क्स वर विद्यार्थ्याला काय मिळालं होतं, एम्स दिल्लीला ऍडमिशन मिळालेलं होतं, ते देखील राऊंड 1 मध्ये. एम्स दिल्ली हे टॉपचं कॉलेजेस आहे. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी 700+ मार्क्स, जर तुम्हाला नीटचा यूजी 2026चा पेपर जर सोपा गेला तर 700+ मार्क्स असतील तरच तुम्हाला एम्स दिल्लीला ऍडमिशन या ठिकाणी मिळू शकतं. दुसरं आहे एम्स जोधपूर. एम्स जोधपूर हे राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये असलेला हा एम्स जो आहे याच्यामध्ये जनरल साठीचा क्लोजिंग रँक जो होता तो 392 मार्क्सचा होता. 392 ऑल इंडिया रँक आणि मार्क्स जे विद्यार्थ्याचे होते ते 623 मार्क्स होते. ओबीसी मध्ये 766 ऑल इंडिया रँक किंवा क्लोजिंग रँक होता आणि मार्क्स जे होते विद्यार्थ्याला ते 612 होते. राऊंड फर्स्ट मध्ये हे एम्स जोधपूरचं ओबीसीचं क्लोजिंग या ठिकाणी झालेलं होतं. ईडब्ल्यूएस साठी 1153 क्लोजिंग रँक होता आणि जे मार्क्स विद्यार्थ्याला पडले होते ते 603 मार्क्स विद्यार्थ्याला पडले होते आणि राऊंड 1 लाच ईडब्ल्यूएस पण या ठिकाणी क्लोज झालेलं होतं. एससी साठी 6920 मार्क्स, मिक्स 6920 क्लोजिंग रँक आणि जे मार्क्स पडले होते ते 565 मार्क्स आणि राऊंड 1 मध्येच एससी देखील क्लोज झालेलं होतं एम्स जोधपूर मध्ये. एसटी कॅटेगरीसाठी 7835 क्लोजिंग रँक झाला होता आणि 561 मार्क्सवर राऊंड 2 मध्ये एम्स जोधपूर या ठिकाणी पूर्ण सीट त्याच्या या ठिकाणी क्लोज झालेल्या होत्या. त्याच्यानंतर जे आहे ते थर्ड आपल्याला जे कॉलेज बघायचं आहे ते म्हणजे एम्स भोपाळ. एम्स भोपाळ हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि या कॉलेजमध्ये जनरल साठीचं सगळ्यात महत्वाचं जनरल साठीचं 634 ऑल इंडिया रँक क्लोजिंग रँक होता आणि 614 मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये हे एम्सचं जनरलचं सीट या ठिकाणी विद्यार्थ्याला काही मिळालेलं होतं. मला वाटतं एम्स भोपाळमध्ये एखाद्या तिथल्या लोकल विद्यार्थ्यानं तिथल्याच एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फर्स्ट राऊंड मध्ये सीट सोडल्यामुळं सेकंड राऊंडला ती एक सीट वॅकंट राहिल्यामुळे तिथं तुम्हाला एका विद्यार्थ्याला राऊंड सेकंडला ऍडमिशन मिळालेलं होतं. ओबीसी साठी 1142 क्लोजिंग रँक होता आणि 603 मार्क्स मध्ये राऊंड फर्स्ट मध्ये ओबीसीचं सुद्धा या ठिकाणी एम्स भोपाळ क्लोज झालं होतं. ईडब्ल्यूएस साठी 1582 क्लोजिंग रँक होता आणि 596 मार्क्सला राऊंड फर्स्ट मध्ये या ठिकाणी ईडब्ल्यूएसचं सुद्धा क्लोजिंग या ठिकाणी झालेलं होतं. एससी साठी 7030 ऑल इंडिया रँक, 564 मार्क्स
आणि राऊंड फर्स्ट मध्ये एससीचं सुद्धा या ठिकाणी एम्स भोपाळमध्ये क्लोजिंग झालेलं होतं. एसटी साठी 11,713 551 मार्क्स आणि राऊंड फर्स्ट मध्ये एसटीचं सुद्धा या ठिकाणी काय झालेलं होतं, क्लोजिंग झालं होतं. हे एम्स जे असतात ते काउन्सिलिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एमसीसीची काउन्सिलिंग या ठिकाणी करावी लागते, ज्यालाच आपण मेडिकल काउन्सिलिंग कमिटी देखील म्हणतो. ह्याच्यासाठी तुम्हाला ऑल इंडियाची जी काही काउन्सिलिंग असते याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं आणि पार्टिसिपेट केल्यानंतर जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर गॅरंटेड तुम्हाला एम्स मध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळून जाईल. एम्स ऍडमिशन प्रोसेस, त्याचबरोबर एम्स रिलेटेड जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी विचारू शकता. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सर्व जे काही इतर राहिलेले एम्स आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 एम्सचे कट ऑफ, त्या एम्स बद्दलचे रिव्ह्यू, हे सर्व गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. आशा करतो तुम्हाला ह्या क्लोजिंग रँकचा या ठिकाणी जी काही आपण बनवलेला कट ऑफ आहे हा तुम्हाला या ठिकाणी समजला आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी ह्या वर्षी भोपाळ, जोधपूर किंवा एम्स दिल्ली नंबर 1चं जे कॉलेज आहे ह्याच्यासाठी जर ते बघत असतील, पेपर सोपा गेला तर 700+, पेपर अवघड गेला, गेल्या वर्षी सारखाच फिजिक्सचा पेपर राहिला तर तुम्हाला नक्कीच या मार्कापर्यंत एम्स दिल्ली, जोधपूर आणि भोपाळला ऍडमिशन मिळणार आहे. आशा करतो आणि थांबतो आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा. मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र देतो. थँक्यू.